नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या पैठणी उद्योगाचा राज्यस्तरावर मान्यवरांच्या हस्ते सन्मान। पैठणी उद्योगातील प्रथितयश उद्योजक गणेश माळोकर यांना मानाचा समजला जाणारा दर्पणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। येवल्याची जागतिक ओळख असलेल्या पैठणी साडी व्यवसायात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे तरुण उद्योजक गणेश माळोकर यांना प्रतिष्ठित दर्पणरत्न पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले। हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात उद्योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यातील 980 नामांकित प्रस्तावांमधून केवळ 240 मान्यवरांची निवड करण्यात आली होती। यामध्ये पैठणी साडी उद्योगाचे जतन आणि आधुनिक व्यवसायाचे उत्तम नियोजन करत गणेश माळोकर यांनी पैठणी साडी उद्योग विभागात बाजी मारली। मंत्रालयातील सहाय्यक माहिती आयुक्त निलेश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात कारगिल योद्धा सुभेदार दिनेश तायडे, प्राचार्य डॉक्टर अनिल खरसे, प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटेकर पाटील आणि उद्योजक बंडूभाऊ चौरे यांच्या हस्ते गणेश माळोकर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। येवल्याच्या मातीतील पैठणी व्यवसायाला राज्यस्तरावर नवीन ओळख मिळवून दिल्याबद्दल गणेश माळोकर यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होतोय। हा पुरस्कार येवल्याच्या विणकर आणि कष्टकरी बांधवांचा सन्मान आहे, अशी भावना उद्योजक गणेश माळोकर यांनी यावेळी व्यक्त केली। स्टार न्यूजसाठी दत्तात्रय घुले, कोपरगाव।